तर बोट्टे तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं, आपण केदारनाथची चढाई चालू केली होती, पण पाणी काही थांबायचं नाव नव्हतं घेत. थोड्या वेळानं पाणी वगैरे थांबलं. पाणी थांबल्यानंतर हा नजारा जो मला दिसला तो तुम्हाला मी शब्दांमध्ये सांगू नाही शकत. तर तुम्हीच पाहून घ्या. याचा टाइम लॅप्स काढला मी एक. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे हा ढग आमच्याजवळ आल्यानंतर इथचं पुरं वातावरण चेंज झालं. एकदम थंडी वाजत जाय. थोड्या वेळानं पुढे आलो. इथून आता केदारनाथ अजून पण राहिलं होतं 8.5 किलोमीटर. मग इथचे सुंदर असे नजारे पाहत पाहत टाइम कधी निघून गेला ते समजलंच नाही आम्हाला. आणि शॉर्टकट तर आम्ही घेतच होतो. हा आम्ही एक शॉर्टकट घेतला. डायरेक्ट सरळ चढाई होती, पण मी म्हटलं टाइम खूप वाचते तर आपण शॉर्टकटच घेऊ. थोड्या वेळानं आम्हाला झाली रात्र. अजून पण केदारनाथ राहिलं होतं ते 6 किलोमीटर. मी म्हटलं येते की नाही रे बा केदारनाथ. मग थोड्या वेळानं आम्ही स्टॉप घेतला. माझा भाऊ म्हणे थकलो म्हणे थोडंसं थांब. मग थोडंसं थांबलो आम्ही. कपडे बा आमचे कसे झालते तर. थोड्या वेळानं पुढे मग थम्सअप घेतलं. 25चं थम्सअप मला भेटलं इथं 50ले. थम्सअप वगैरे घेतलं. त्यानंतर पुढे गेलो. आता राहिलं होतं 2.5 किलोमीटर. मग 1 किलोमीटर गेल्यानंतर आमचा कॅम्प आला. मग कॅम्पमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मस्त गरम गरम जेवण केलं. इथं थंडी एवढी होती की टेम्परेचर होतं डायरेक्ट 0 डिग्री टेम्परेचर. हे पहा स्क्रीनशॉट. त्यानंतर इथं झोपलो. सकाळी उठल्यानंतर इथचा जो नजारा होता ते मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगूच नाही शकत. जे सुकून मनाला वाटत होतं. मग 150 रुपयाची गरम पाण्याची बकेट घेतली आणि आंघोळ केली. आंघोळ करणं झाल्यानंतर झालो मी तयार झाल्यानंतर मंदिराजवळ गेलो. मंदिराजवळ गेल्यानंतर पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला भेटू उद्या पोट्टी. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करता बाबा. जय श्रीराम.